माननीय मुख्यमंत्री महोदय आणि इतर सर्व मान्यवरांचं आता प्रस्थान झालेलं आहे। टारमॅक वरून कॉरिडोर रेलिंगच्या दिशेने। तर अमरावतीतली आता आपण दृश्य पाहतोय, तर अमरावतीतल्या विमानतळाचं आज लोकार्पण होणार आहे आणि तिथे आता मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत इतर नेते मंडळीही उपस्थित आहेत। तर अमरावतीतली आता आपण दृश्य पाहतोय, एक्सक्लुझिव्ह अशी आपण दृश्य पाहतोय। अमरावतीच्या विमानतळाचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात येणार आहे आणि त्यांच्यासोबतच आता आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत, त्याचसोबत इतर नेते मंडळी उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित आहेत, गिरीश महाजन, मुरलीधर मोहोळ असेही नेते तिथे उपस्थित आहेत। आपण आताची दृश्य पाहतोय त्या विमानतळावर त्यांचं आगमन झालेलं आहे आणि अमरावतीतली आजची आपण दृश्य पाहतोय, विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। तर एकीकडे आपण अमरावतीची दृश्य पाहतोय, तर दुसऱ्या चौकटीत आपण मुंबईतली दृश्य पाहतोय। मुंबईमध्ये पाणी प्रश्नासाठी आता आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। तर एका ठिकाणी आपण अमरावतीतली दृश्य पाहतोय, विमानतळाचं उद्घाटन होणार आहे, तर दुसरीकडे आपण मुंबईतल्या आंदोलनाची दृश्य पाहतोय। तर या संदर्भातच अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे। तर गिरीश, काय सांगाल, मुंबईमध्ये आता पाणी प्रश्नावर आक्रमक झालेले लोक दिसत आहेत, काय अधिकची माहिती? नक्कीच पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक झालेला। आदित्य ठाकरेंच्या सूचनेनुसार या ठिकाणी ठाकरे गट आहे तो प्रत्येक वॉर्डमध्ये मोर्चा काढत आहे। त्या मोर्चा आणि आज वरळीमध्ये जे विभागाचं कार्यालय आहे त्यावर हा मोर्चा निघणार होता। मात्र त्याआधीच पोलिसांनी आहे ते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावलेला आहे आणि आता मोर्चा निघण्याआधीच पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांना पोलीस आहे ते ताब्यात घेत आहेत, या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र पोलिसांनी त्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी शिवसैनिकांना पोलीस ताब्यात घेत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। एक प्रकारचा संघर्ष या ठिकाणी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये आपल्याला हा पाहायला मिळतोय। सचिन अहिर आणि सुनील शिंदे आमदार हे देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। माजी महापौर सूर्य पेडणेकर देखील आहेत आणि आता एक शिष्टमंडळ या ठिकाणी जाईल अशा पद्धतीची विनंती मागणी ही केलेली होती ठाकरे गटाकडून। मात्र आम्ही हा मोर्चा काढू अशा पद्धतीची एक भूमिका देखील ठाकरे गटाने घेतलेली होती आणि त्यानंतर हा मोर्चा त्या ठिकाणी मंदिरातून निघत असतानाच पोलिसांनी या ठिकाणी अडवलेला आहे आणि एक प्रकारचा संघर्ष सध्या ठाकरे गट आणि पोलिसांमध्ये पाहायला मिळतोय। पाणी प्रश्नावरून आक्रमक झालेली ठाकरे गट आदित्य ठाकरेंच्या म्हणण्यानुसार हा मागील 2 दिवसांपासून प्रत्येक वॉर्डमध्ये। धन्यवाद गिरीश दिलेल्या या माहितीसाठी। तर आता आपण पाहतोय एका ठिकाणी अमरावतीत आता लोकार्पण होणार आहे, तर दुसऱ्या ठिकाणी मुंबईत ठाकरे गट आक्रमक झालाय।